मुलांनो, आज आपण नवीन प्रकरण अभ्यासायचं आहे. प्रकरणाचं नाव येतं गती, याला म्हटलं जातं मोशन. या प्रकरणामध्ये अभ्यास काय करायचा आहे आपल्याला, तर याच्यात गतीचं स्पष्टीकरण म्हणजे गती म्हणजे काय, गतीवर आधारित इतर काही राशी येतात, भौतिक राशी, त्यांचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये आक्रमलेलं अंतर, विस्थापन किंवा गतीचे काही प्रकार दिलेत. सरळ रेषेची गती किंवा रेषीय गती, वर्तुळाकार गती, असे काही प्रकार दिलेत. या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे आणि गतिविषयक असणारी जी समीकरणं आहेत त्या समीकरणांचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. एवढं या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सुरुवात कुठून होते, तर आपण म्हणू शकतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच वस्तूंचं निरीक्षण करत असतो. त्यामधल्या काही गोष्टी या स्थिर आहेत, तर काही गोष्टी या गतिमान असणाऱ्या आपल्याला दिसतात. मग समजा आपण उदाहरण घेतलं तर आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला पक्षी उडताना आपल्याला दिसत आहेत, किंवा पाण्यामध्ये आपण बघितलं तर मासे पोहताना दिसत आहेत, किंवा रस्त्यावरून आपण चाललोय तर गाड्या धावताना आपल्याला दिसत आहेत. अशी पुष्कळ उदाहरणं आपल्या आजूबाजूची आपण सांगू शकतो. आता ही जी उदाहरणं आपण घेतली यांना आपण म्हणतो की या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू गतिमान आहेत. मग यांना गतिमान असं का म्हटलं आपण, तर आपण इथं म्हणू शकतोय की या ज्या वस्तू आहेत या वस्तू कालानुसार त्यांच्या स्थानामध्ये बदल होते, म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि म्हणून त्यांना आपण त्या वस्तू गतिमान आहेत असं म्हटलं. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला त्यांची हालचाल होताना किंवा स्थानामध्ये बदल होताना हा प्रत्यक्ष दिसतो आणि म्हणून त्यांना आपण गतिमान असा शब्द वापरतो. पण अशीही काही उदाहरणं आहेत की जिथली गती ही आपण ग्राह्य मानलेली आहे, म्हणजे ती गती आहे असं आपण सरळ सरळ मानून टाकले. त्यामध्ये आपण सूर्योदय, सूर्यास्त किंवा ऋतूमध्ये होणारे बदल यांचा उल्लेख करू शकतो. किंवा दुसरी उदाहरण आपण सांगू शकतो की समजा दोन व्यक्ती आहेत, त्यातील एका व्यक्तीला एखादी वस्तू ही गतिमान वाटते तर दुसऱ्या व्यक्तीला ती वस्तू स्थिर वाटू शकते. काय उदाहरण सांगू आपण, की समजा एखादी बस रस्त्यावरून चाललेली आहे, त्या बसमध्ये बसणारा खिडकी जवळचा एखादा प्रवासी असेल तर त्या प्रवाशाला रस्त्यावरची जी झाडं आहेत ती झाडं मागे मागे जाताना ही दिसतील, म्हणजे ती गतिमान असल्याचा भास होईल त्याला. समजा रस्त्याच्या कडेला एखादा माणूस उभा आहे आणि त्यानं त्या बसचं निरीक्षण केलं तर त्याला दिसते की ती बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेली आहे किंवा त्याच्यातले प्रवासी सुद्धा गतिमान असणारे हे असते. पण समजा इथं आपण त्या बसमध्येच बसलेले दोन प्रवासी घेतले तर एका प्रवाशाला आपल्या शेजारी बसणारा जो दुसरा प्रवासी असेल हा दुसरा प्रवासी मात्र स्थिर असलेला हा दिसून येईल. म्हणजे अशी गतीविषयी आपण बरीचशी गुंतागुंत ही सांगू शकतो. मग ही जी गती आहे ही गती कुठल्या प्रकारची असेल, तर आपण म्हणू की एखादी वस्तू किंवा एखादी गाडी ही सरळ रेषेत गतिमान झालेली असेल. एका सरळ रेषेत आहे म्हणजे ती गती ही रेषीय गती असेल. किंवा समजा आपण गोफण घेतली, गोफण दोरी आहे आणि त्याला एखादा दगड बांधला आणि तो आपण असा गोलगोल फिरवायला लागलो तर ती पण गती असेल. पण ही जी गती असेल ही सरळ रेषेतली नाही आहे, तर ती वस्तू वर्तुळाकार मार्गामध्ये फिरते म्हणजे ती वर्तुळाकार गती असू शकेल. किंवा समजा आपण शिलाई मशीन घेतली, त्यामधली सुई घेतली आपण, तर त्या सुईची गती, त्या सुईची हालचाल ही अशी वर खाली होते, म्हणजे दोलनात्मक किंवा आंदोलनात्मक गती ही आता इथं आपण अशी सांगू शकतो. गती ही या वेगवेगळ्या प्रकारे ही आपण सांगू शकतोय. मग या गतीचं स्पष्टीकरण काय करू, नेमकं गती म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. गतीचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे तर आपण काय सांगू, समजा एक उदाहरण घेतलं की एका वस्तूचं आपल्याला ठिकाण सांगायचं आहे, तर ते ठिकाण सांगत असताना आपण एखादा संदर्भ बिंदू घेतो आणि त्या संदर्भ बिंदूचा आधार घेऊन आपण ते ठिकाण हे सांगतो.
समजा आपल्याला गावातील एखाद्या शाळेचं ठिकाण सांगायचं आहे, शाळा कुठं आहे हे सांगायचं आहे, तर काय सांगितलं जातं? तर असं आपण म्हणू शकतो की रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनकडून आपण उत्तरेला गेलो की 2 किलोमीटर अंतरावर तिथं शाळा असलेली आपल्याला दिसते. म्हणजे इथं आपण रेल्वे स्टेशन हा संदर्भ बिंदू घेतला आणि या संदर्भ बिंदूचा आधार घेऊन आपण त्या वस्तूचं स्थान किंवा ठिकाण हे सांगितलं. म्हणजे संदर्भ बिंदू ही एक गोष्ट इथं आपण घेऊ शकतो. आता याचवरून पुढं आपल्याला गतीची व्याख्या बघायची आहे, पण ती व्याख्या बघत असताना पहिल्यांदा आपल्याला एक गती इथं घ्यावी लागेल, ज्या गतीला आपण इथं म्हटलंय रेषीय गती. एक सरळ रेषेमध्ये असणारी गती, म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान आहे तर त्याच्यामध्ये असणारी जी गती असेल ज्याला आपण रेषीय गती असं म्हणू शकतो. आता ही रेषीय गती बघत असताना आपल्याला अजून 2 भौतिक राशी इथं मिळतात. एक तर आक्रमिलेले अंतर बघायला लागेल आणि दुसरं तर विस्थापन बघायला लागेल. मग एका उदाहरणावरून यांच्या दोघांच्या व्याख्या या आपल्याला बघायच्या आहेत. उदाहरण हे इथं आपण घेतलेलं आहे. काय घेतलंय उदाहरणामध्ये आपण की ओ ही एखादी वस्तू आहे. ही वस्तू या ठिकाणाहून ओ या ठिकाणाहून ए ठिकाणापर्यंत येते. आता आपल्याला अंतर समजण्यासाठी खाली इथं आपण किलोमीटरमध्ये अंतर हे दाखवलेलं आहे. इथं 5, 10 असं शेवटी आलो तर 60 किलोमीटरपर्यंत अंतर हे इथं आपण घेतलंय. समजा ही एखादी वस्तू आहे. ही वस्तू पहिल्यांदा या ठिकाणाहून ओ या ठिकाणाहून सी ठिकाणापर्यंत आली. सी ठिकाणाहून ती बी ठिकाणापर्यंत गेली. तिथून ती ए ठिकाणापर्यंत आली आणि ए ठिकाणाहून पुन्हा ती परतली त्याच मार्गानं आणि बी ठिकाणापर्यंत आली. आता आपल्याला सांगायचं आहे की या वस्तूनं आक्रमिलेलं अंतर किती आहे. कसं काढू शकतो आपण आक्रमिलेलं अंतर? काय घ्यावं लागेल आपल्याला? तर पहिल्यांदा ती वस्तू ओ पासून ए पर्यंत आली, म्हणजे ओ पासून ए पर्यंत अंतर घ्यावं लागेल. म्हणजे ओ ए हे अंतर तिथं झालं अधिक ती पुन्हा मागे पण आली. कुठून कुठपर्यंत आली? तर ए पासून बी पर्यंत ती आली. म्हणजे बी हे तिचं शेवटचं ठिकाण असेल, त्यामुळे ए बी हे अंतर पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. मग किती होईल हे अंतर? ओ ए हे अंतर इथं 60 किलोमीटर दिलंय अधिक ए बी अंतर किती आहे? मोजा. इकडून इकडे मोजायचं आहे. हे अंतर 5, 10, 15, 20 आणि 25. ए बी पर्यंतचं अंतर हे 25 किलोमीटर असेल. म्हणजे आपण इथं 25 किलोमीटर लिहिले तर दोन्ही मिळून अंतर हे 85 किलोमीटर असेल. समजा आपण पुढं गेलो की ही वस्तू बी पासून पुन्हा मूळ ठिकाणी आली, ओ पर्यंत आली. तर आता अंतर किती झालं? आता अंतर आपण कसं काढू? तर पहिल्यांदा ओ ए हे अंतर असेल अधिक पुन्हा त्याच मार्गाने ती परत आली, म्हणजे ए ओ हे अंतर असेल 60 किलोमीटर अधिक 60 किलोमीटर बरोबर आपल्याला मिळेल 120 किलोमीटर. म्हणजे त्या वस्तूनं आक्रमिलेलं अंतर हे 120 किलोमीटर एवढं असेल. मग काय आक्रमिलेलं अंतर म्हणजे? तर आपण सांगू शकतो की वस्तूनं प्रत्यक्ष मार्गामध्ये किंवा प्रत्यक्ष मार्गावर आक्रमिलेलं जे अंतर असेल किंवा काटलेलं जे अंतर असेल, प्रत्यक्ष मार्गावर काटलेलं अंतर, ज्या अंतराला आपण म्हटलं आक्रमिलेलं अंतर. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात आली असेल. आता विस्थापन म्हणजे काय? बघा विस्थापन म्हणजे काय? समजा पुन्हा हेच उदाहरण आपण घेतलं की वस्तू ओ पासून ए पर्यंत आली आणि ए पासून ती बी पर्यंत आली. तर या वस्तूचं आक्रमिलेलं अंतर आपण इथं घेतले की ते 85 किलोमीटर आहे. पण विस्थापन किती झालं? तर विस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या वस्तूचं आरंभीचं असणारं अंतर आणि शेवटचं असणारं अंतर यामधलं हे जे कमीत कमी अंतर आहे, या कमीत कमी अंतराला म्हटलं जातं विस्थापन. मग इथं किती होईल विस्थापन त्या वस्तूचं? तर इकडून इकडे आता अंतर आपल्याला घ्यावं लागेल आणि इथून इथं बघितलं तर 35 किलोमीटर हे अंतर असेल आणि हे जे आहे 35 किलोमीटर हे त्याचं विस्थापन असेल. म्हणजे पहिलं स्थान आणि अंतिम स्थान याच्यामधलं कमीत कमी असणारं हे अंतर ज्याला आपण म्हटलं विस्थापन.
मग बघा, आक्रमिलेलं अंतर आणि विस्थापन याच्यामध्ये फरक आहे की नाही. पहिल्यांदा आपण वस्तू इथून जेव्हा इथं पुन्हा बी पर्यंत आली तेव्हा आक्रमिलेलं अंतर घेतलं 85 किलोमीटर. आता आपण त्याच वस्तूचं विस्थापन बघतोय, पण विस्थापन मात्र येतं 35 किलोमीटर. म्हणजे आक्रमिलेलं अंतर आणि विस्थापन यामध्ये फरक आहे. समजा ती वस्तू अशीच सी पर्यंत आली, तर आता आक्रमिलेलं अंतर वाढेल, विस्थापन मात्र कमी होईल. विस्थापन किती होईल इथं, तर हे सुरुवातीचं स्थान आणि हे अंतिम स्थान याच्यामधलं अंतर हे 25 किलोमीटर आहे. त्यामुळे विस्थापन हे 25 किलोमीटर असेल. समजा ती वस्तू अशी पुन्हा ओ या ठिकाणी आली, ओ या ठिकाणाहून निघाली, ए ठिकाणी पोचली, पुन्हा ए पासून ती ओ या ठिकाणी आली. आक्रमिलेलं अंतर आपण मघाशी काढलेलं होतं 120 किलोमीटर, पण विस्थापन किती झालं आता त्याचा आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीचं स्थान आणि शेवटचं स्थान एकच आहे. त्यामुळे इथं विस्थापन हे 0 असेल. म्हणजे यावरून आपण सांगू शकतोय की आक्रमिलेलं अंतर हे 0 असणार नाही आहे, पण विस्थापन मात्र 0 असू शकेल. केव्हा विस्थापन 0 असेल, तर त्याचं सुरुवातीचं स्थान आणि अंतिम स्थान जर एकच असेल तर विस्थापन हे 0 असू शकतं. या पद्धतीनं आपण या दोन राशींचं किंवा या दोन गोष्टींची आपल्याला माहिती या पद्धतीनं सांगता येऊ शकते. आता यावरून आपण गती सांगू शकतो, गतीची व्याख्या आपण देऊ शकतो की मगाशी आपण संदर्भ बिंदूचा विचार केला, काल म्हणजे कालावधी आणि संदर्भ बिंदू यांचा विचार करता वस्तूंना आक्रमिलेलं जे अंतर असेल त्या आक्रमिलेल्या अंतराला इथं म्हटलं जातं गती. त्यामुळे गतीची व्याख्या आपल्याला या पद्धतीनं सांगता येऊ शकते. आता गतीमध्ये पुन्हा इथं गती ही समान असेल किंवा गती ही असमान सुद्धा असू शकेल. काय फरक असेल समान आणि असमान गतीमध्ये? सोप्या उदाहरणाने आपण ते सांगू शकतो की समजा एखादी वस्तू आहे जी पहिल्या एका तासामध्ये 30 किलोमीटर अंतर चालली आहे, पुढच्या एका तासामध्ये पुन्हा 30 किलोमीटर अंतर गेली, पुढच्या एका तासामध्ये पुन्हा 30 किलोमीटर अंतर गेली. म्हणजे या उदाहरणामध्ये काय झालं, समान कालावधी होता, समान कालावधीमध्ये त्या वस्तूनं समान अंतर आक्रमिलं. अशी जर गती असेल तर त्या गतीला आपण म्हणू की ती वस्तूची समान गती असेल. म्हणजे समान कालावधी समान अंतर असं जेव्हा असेल तेव्हा आपण त्या गतीला समान गती असं म्हणू शकतो. दुसरा प्रकार येतो असमान गती. कशाला म्हटलं तर असमान गती, तर इथं पण आपण उदाहरण घेऊ शकतो की समजा एखादी वस्तू आहे जी पहिल्या 10 मिनिटामध्ये 4 किलोमीटर अंतर चालली आहे, पुढं 10 मिनिटांमध्ये तिनं 5 किलोमीटर अंतर आक्रमिलं, पुढच्या 10 मिनिटांमध्ये तिनं 2 किलोमीटरच अंतर आक्रमिलं. तर असं जर असेल तर कालावधी इथं समान आहे, पण त्या समान कालावधीमध्ये कापलेलं जे अंतर आहे, काटलेलं जे अंतर आहे ते मात्र वेगवेगळं आहे, असमान आहे. असं जर असेल तर त्या गतीला इथं म्हटलं जातं की ती गती ही असमान असणारी गती असेल. त्यामुळे समान आणि असमान गती यावरून आपण ओळखू शकतो. उदाहरणं काय सांगता येईल? समान गतीची उदाहरणं आपण देऊ शकतो की समजा एखादी गाडी सरळ रेषेमध्ये किंवा रेषीय गतीमध्ये चालली आहे आणि तिनं समान कालावधीमध्ये समान अंतर काढलं, हे आपण सांगू शकतो. असमान गतीची उदाहरणं कुठली सांगू आपण? तर एखादं गर्दीचं ठिकाण आहे आणि त्या गर्दीच्या ठिकाणाहून एखादी गाडी चालली आहे, तर त्या गर्दीच्या ठिकाणाहून गाडी जात असताना तिनं जे काटलेलं अंतर असेल ते काटलेलं अंतर आक्रमिलेलं अंतर हे असमान असू शकेल. त्यामुळे ते उदाहरण आपण इथं देऊ शकतो. या पद्धतीनं गती या 2 प्रकाराने इथं असू शकते. हा भाग गतीविषयी येतो. याच्याच पुढं आपल्याला चाल, वेग या गोष्टी बघायच्या आहेत, ज्या आपण बघूया पुढच्या तासाला.